संपूर्ण राज्यभरामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव आज आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी आणि विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये आपण आहोत। आता जर पाहिलं तर फुलांची आकर्षक अशी सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते। आपण जर पाहिलं तर वेगळे पोशाख जे आहेत ते विठ्ठल रुक्मिणींना परिधान करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच पोलिसांचाही मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर आकर्षक अशी सजावट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे लोक जे आहेत ते विठ्ठलवाडीमध्ये येऊन दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच मोठ्या रांगा ज्या आहेत त्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर योग्य नियोजन जे आहे ते मंदिर प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय। त्यामुळे दर्शनासाठी पहाटेपासून मंदिर खुलं असलं तरी 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरावर साम टीव्ही पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।